Problem 1. In figure, ABCD is a parallelogram. ABCD is a parallelogram. P and Q are the midpoints of side AB and side DC respectively. P is the midpoint of side AB, Q is the midpoint of side DC. Then prove APCQ is a parallelogram. APCQ is a parallelogram. तर आपल्याला APCQ पॅरलोलोग्राम शो करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. तर गिव्हन काय आहे? P and Q are midpoints of side AB and side DC रिस्पेक्टिवली. आता बघा, P हा AB चा मिड पॉइंट आहे, म्हणजे AP आणि BP कशी होईल? इक्वल होईल आणि AB च्या हाफ होईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? AP इज इक्वल टू हाफ AB. AP इज इक्वल टू हाफ AB. हे झालं इक्वेशन 1. त्याच्यानंतर Q इज द मिड पॉइंट ऑफ DC, म्हणजे DQ आणि CQ कसं होईल? इक्वल होईल आणि DC च्या हाफ होईल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? CQ इज इक्वल टू हाफ DC. CQ इज इक्वल टू हाफ DC. नंबर 2. आणि परत काय दिलं आहे? ABCD इज अ पॅरलोलोग्राम. ABCD इज अ पॅरलोलोग्राम. तर पॅरलोलोग्रामच्या अपोजिट साईड कशा असतात? पॅरलल असतात आणि कॉन्ग्रुअंट असतात. तर मग आपण काय म्हणू शकतो? AB इज इक्वल टू DC. आपल्याला काय गिव्हन आहे? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोलोग्राम. तर पॅरलोलोग्रामच्या अपोजिट साईड कशा असतात? पॅरलल आणि कॉन्ग्रुअंट. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? AB इज इक्वल टू DC. AB इज इक्वल टू DC. अपोजिट साइड ऑफ पॅरलोलोग्राम. तर आता बघा, इथे हाफ AB इज इक्वल टू AP दिलेला आहे आणि हाफ DC इज इक्वल टू CQ. तर आपण काय करू? या इक्वेशनला हाफनी मल्टिप्लाय करू. दोन्ही साईडला एकाच नंबरनी मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर ABला पण हाफनी मल्टिप्लाय करू, हाफ AB, आणि DCला पण हाफ DC. हाफनी आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं. आता आपण काय करू शकतो? हाफ ABच्या जागेवर AP लिहू शकतो आणि हाफ DCच्या जागेवर CQ लिहू शकतो. तर हाफ AB याच्या जागेवर लिहू शकतो आपण AP इज इक्वल टू हाफ DCच्या जागेवर लिहू शकतो आपण CQ. याला नंबर 3 देऊ. आता आपल्याला ABCD काय दिलेलं आहे? पॅरलोलोग्राम. तर पॅरलोलोग्रामच्या अपोजिट ज्या साईड असतात त्या पॅरलल असतात, म्हणजे AB पॅरलल टू DC. काय म्हणू शकतो आपण? AB पॅरलल टू DC. आता AB आणि DC कशा आहे? पॅरलल आहे. तर आपण काय म्हणू शकतो? AP आणि CQ पण पॅरलल आहे. दॅट इज करू. दॅट इज AP पॅरलल टू CQ. दॅट इज AP पॅरलल टू CQ. याला नंबर 4 देऊन देऊ. आता AP आणि CQ काय आहे? पॅरलल आहे. आणि AP आणि CQ कशा आहे? इक्वल आहे, म्हणजे कॉन्ग्रुअंट झाल्या. तर आता बघा, APCQ हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याच्या अपोजिट साईडची वन पेअर ही कशी आहे? पॅरलल पण आहे आणि कॉन्ग्रुअंट पण आहे, म्हणजे APCQ काय होईल? पॅरलोलोग्राम होईल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल APCQ is a
पॅरलोलोग्राम. रिझन काय होईल? फ्रॉम 3 and 4. Problem 2. Using opposite angle test for parallelogram, prove that every rectangle is a parallelogram. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोलोग्राम. म्हणजे आपल्याला रेक्टँगलची डायग्राम काढून घेऊ पहिले. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल गिवन आहे. तर आपण याला नाव देऊ ABCD. तर गिवन काय दिलेलं आपला? गिवन क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. आणि टू प्रूव्ह काय करायचं आहे? एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोलोग्राम. म्हणजे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोलोग्राम. हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी प्रूफ. आता बघा कशाचा यूज करायचा आहे? अपोजिट अँगल टेस्ट फॉर पॅरलोलोग्राम. पॅरलोलोग्रामची अपोजिट अँगलची टेस्ट वापरायची आहे. तर आपल्याला गिव्हन काय आहे? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल आहे तर रेक्टँगलचे ऑल अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट असतात आणि 90 डिग्रीचे असतात. ऑल अँगल राईट अँगल ट्रायंगल असतात. म्हणजे अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D. अँगल कॉन्ग्रुअंट असतात आणि किती डिग्रीचे असतात? 90 डिग्रीचे असतात. आणि आता आपल्याला या रेक्टँगलला काय प्रूव्ह करायचं आहे? पॅरलोलोग्राम. आणि कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे? अपोजिट अँगल टेस्ट. आता बघा पॅरलोलोग्रामचे अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट असतात. तर A आणि C हे काय आहे? अपोजिट अँगल आहे. आणि दोघांचं पण मेजर किती आहे? 90 डिग्री. म्हणजे अँगल A कॉन्ग्रुअंट टू अँगल C इज इक्वल टू 90. तसंच इथे B आणि D कसे आहे? अपोजिट अँगल आहे. अँगल B आणि D कसे आहे? अपोजिट अँगल आहे. आणि याचं मेजर किती आहे? 90चं आहे. तर ते पण कसे होईल? कॉन्ग्रुअंट. म्हणजे अँगल B कॉन्ग्रुअंट टू अँगल D. आणि या दोघांचं पण मेजर किती आहे? 90. आणि आता हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD याच्यामध्ये बघा A आणि C अपोजिट अँगल कॉन्ग्रुअंट आहे. B आणि D अपोजिट अँगल कॉन्ग्रुअंट आहे. तर ज्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल कसे असतात? कॉन्ग्रुअंट असतात. त्याला आपण काय म्हणतो? पॅरलोलोग्राम. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोलोग्राम. रिझन काय लिहावं लागेल? अपोजिट angles of parallelogram are congruent. Problem 3. In figure, G is the point of concurrence of median of triangle DEF. आपल्याला DEF हा ट्रायंगल दिलेला आहे. G काय दिला आहे? पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन. D इथे पॉइंट दिलेला नाही, तो आपण आयनी डिनोट करून घेऊ. म्हणजे DI इज अ मीडियन आणि G इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड म्हणतो. आणि सेंट्रॉइड काय करते? मीडियनचे 2:1 पार्टमध्ये डिवायडेशन करते. म्हणजे DGचे 2 पार्ट होईल आणि GIचे 1 पार्ट होईल. त्याच्यानंतर काय गिवन आहे? टेक पॉइंट H ऑन रे DG. हा जो DG रे आहे त्याच्यावर H पॉइंट घ्यायचा आहे. सच दॅट DGH म्हणजे DGH कोलिनियर आहे अँड DG इज इक्वल टू GH.
डी जी आणि जी एच कसं दिलं आहे, इक्वल दिलेलं आहे. देन प्रूव्ह दॅट GEHF इज अ पॅरलोलोग्राम. GEHF इज अ पॅरलोलोग्राम. तर आपल्याला GEHF इज अ पॅरलोलोग्राम हे काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर मग आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलं आहे, इन ट्रायंगल DEF, इन ट्रायंगल DEF. आता DI काय आहे, मेडियन. सेगमेंट DI इज अ मेडियन. आणि जी हा कंकरन्स पॉईंट त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. आणि हा सेंट्रॉइड मेडियनचे 2:1 रेशोमध्ये डिवाइड करते. तर काय होईल, जी इज अ सेंट्रॉइड इज अ सेंट्रॉइड डिवाइड्स median into ratio 2:1. आता बघा, डी जीचे 2 पार्ट होईल आणि जी आयचा 1 पार्ट. तर म्हणजे डी जी अपॉन जी आय, डी जी अपॉन जी आय याचा रेशो काय होईल, डी जीचे 2 पार्ट आणि जी आयचा 1 पार्ट. तर डी जी अपॉन जी आय याचा रेशो होईल 2:1. आता आपल्याला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 1नी डी जीला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, डी जी इज इक्वल टू 2 इंटू जी आय. आता आपल्याला काय दिलं आहे, डी जी, डी जी इज इक्वल टू जी एच इक्वल दिलेला आहे. डी जी इज इक्वल टू जी एच इक्वल दिला आहे गिव्हनमध्ये. तर आपण डी जीच्या जागेवर जी एच लिहू शकतो. डी जीच्या जागेवर काय लिहू शकतो, जी एच इज इक्वल टू 2 GI. बिकॉज गिवन दिला आहे डी जी इज इक्वल टू जी एच. डी जी इज इक्वल टू जी एच. हे काय आहे, गिवन आहे. ठीक आहे. आता बघा जी एच, जी एचला आपण काय लिहू शकतो, जी आय प्लस आय एच. जी एचला काय लिहू शकतो, जी आय प्लस आय एच. जी आय प्लस आय एच. जी एचला लिहू शकतो जी आय प्लस आय एच इज इक्वल टू 2 GI. आता बघा जी आयच्या लाईक टर्म आहे, एका साईडला न्यावं लागेल. तर आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊ. राईट हँड साईडला नेऊ तर काय होईल, साईन चेंज होऊन जाईल. म्हणजे काय होईल, आय एच इज इक्वल टू 2 GI आणि ही जी आय राईटला जाईल तर मायनस GI. आता काय होता इथे, आय एच इज इक्वल टू 2 GI मायनस 1 GI म्हणजे 1 GI म्हणजे GI. आता आय एच इज इक्वल टू GI. आय एच इज इक्वल टू GI. तर म्हणजे काय होईल, आय इज द मिड पॉइंट ऑफ GH. आय इज द मिड पॉइंट ऑफ GH. आय इज अ मिड पॉइंट ऑफ GH. आय इज द मिड पॉइंट ऑफ GH. आणि DI काय आहे, मेडियन आहे. म्हणजे आय काय झालं, मिड पॉइंट ऑफ GF. आय इज द मिड पॉइंट ऑफ GF. आय इज द is a mid point of EF. आता बघा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे GEHF, याच्यामध्ये आपण आय GH चा मिड पॉईंट दाखवला आणि आय EF चा मिड पॉईंट दाखवला.
तर या साईड इक्वल झाल्या आणि या साईड इक्वल झाल्या, म्हणजे काय होत आहे, या क्वाड्रिलॅटरलचा जो डायगोनल आहे तो डायगोनल्स काय करत आहे, बायसेक्ट इच अदर होत आहे. तर क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल बायसेक्ट इच अदर असेल तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणतो, पॅरललोग्राम म्हणतो. तर काय लिहावं लागेल, इन क्वाड्रिलॅटरल GEHF, इन क्वाड्रिलॅटरल GEHF diagonals are bisect each other. Diagonals are bisect each other. आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल काय करतात, बायसेक्ट करतात, त्याला आपण काय म्हणतो, पॅरललोग्राम. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल GEHF इज अ पॅरललोग्राम. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.